ज्याच्यामुळे या देशाचं भवितव्य आणि भविष्य घडणार आहे, असे गोरगरिबाचे पोरं जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकते, त्याच्या ॲन्युअल खर्चासाठी म्हणजे वार्षिक खर्चासाठी शासनाकडे 2,000 करोड नाही आणि 25,000 करोड रुपये ठीक आहे त्या कुंभमेळ्यात खर्च करणार आहे. त्याच्यातले 2-3 हजार करोड रुपये तुम्ही 5,000 करोड वाचवा आणि जिल्हा परिषदच्या शाळेला डायव्हर्ट करा. ठीक आहे, त्या शाळेत कशाला बंद करून राहिले तुम्ही? काय कारण आहे? त्या गोरगरिबाच्या पोरानं कुठं शिकायला जायचं? गोरगरिबाचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये 30,000ची फी भरू शकते का? त्याच्यानंतर गोरगरिबाचा पोराले त्या शाळेत पाठवासाठी 10 किलोमीटरले बस लावून द्या लागेल, त्याचे पैसे तो देऊ शकते का? ह्या मुद्दा मी तिथं मांडला. ठीक आहे, आणि याची शहानिशा न करता माझ्यावर केस दाखल केली. तर माझं म्हणणं एवढंच आहे का अशी केस मी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. का देवेंद्र फडणवीसांनी सभेत प्रचार सभेत फोकणाऱ्यात आणल्या का मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आल्याबरोबर कर्जमाफी करीन सत्तेत आल्यावर. त्याच्यानंतर जेवढ्या शेतकऱ्याच्या झाल्या कर्जबाजारीपणामुळे याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे.